नमस्कार प्रेक्षको, सी न्यूज पुणे वृत्तदर्शनमध्ये आपलं स्वागत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार यांचा तुतारी हे चिन्ह असलेला शपथनामा म्हणजेच निवडणुकीचा जाहीरनामा आज पुण्यामध्ये त्यांच्या हस्ते जयंत पाटील आणि वंदना चव्हाण यांच्या उपस्थितीत मगरपट्टा सिटी येथील कार्यालयात करण्यात आला. 14 ते 10 वर्षामध्ये विविध तपासणी केली तर ह्या सीसी संबंधीचे प्रश्न वाढले. आणि या सलग 10 वर्षाचा कालखंड अमित शहा म्हणतात त्याचा प्रचार केला. तर या 10 वर्षामध्ये त्यांनी काय केले ते अजून सांगण्याची आवश्यकता आहे. 10 वर्षाच्या पूर्वी 20 वर्षाच्या पूर्वी 40 वर्षाच्या त्यांनी काय केलं याचं प्रतिकरण मागण्याची त्यांचा अधिकार नाहीये. आणि त्यामुळे ज्यांना शेतीबद्दलचं मर्यादित ज्ञान आहे त्यांच्या प्रश्नांच्या संबंधी फार आपण केल्याचं घालून फार महत्व त्याला देऊ नये. मला एक बोलायचं याच्यावर, आपली परवानगी असेल तर 2 मिनिटं. त्यांनी अमरावतीलाच काल भाषण केलं. त्यांच्या माहितीसाठी पवारसाहेब 2001 ते 2013 अमरावती जिल्ह्यात दरवर्षी आत्महत्येचं प्रमाण 168 होतं. आता 14 ते 22 या कालखंडात दरवर्षी आत्महत्येचं अमरावती जिल्ह्याचं प्रमाण 353 आहे. म्हणजे 168 पहिल्या 1 ते 13 होतं. 14 सालापासून 22 सालापर्यंत अमित शहा, नरेंद्र मोदी यांच्या कालखंडात हे रेट वाढला आत्महत्येचा, 353 झाला. अकोल्यात 109 होतं ते 171 झालं. यवतमाळमध्ये देखील ही परिस्थिती 214 होती ती 324 प्रमाण वाढलं. बुलढाण्यात 117 चे 289 आत्महत्येचं दरवर्षीचं प्रमाण झालं. वाशिम मध्ये 81 चे 101 झालं. याला अमित शहांच्याकडे काय उत्तर आहे? शरद पवार साहेबांनी आत्महत्या ज्यावेळी व्हायला लागल्या त्यावेळी मनमोहन सिंगांना यवतमाळमध्ये आणलं, तिथं परिषद घेतली आणि त्यांनी त्या 5 जिल्हा जिथे आत्महत्येचं प्रमाण जास्त आहे, दुष्काळी, त्यावेळी 4 साली दुष्काळ प्रचंड होता, त्यावेळी त्याचं उपाययोजना उडकण्याचं काम केलं. आता 10 वर्षात एवढ्या आत्महत्या झाल्या तरी केंद्र सरकारने विदर्भातल्या जनतेला काही दिलं नाही. उलट त्यांच्या हातात 10 वर्ष सत्ता आहे, पण अमरावती रिजन मधला इरिगेशनचा बॅकलॉग त्यांना दूर करता आला नाही. आमचं 2.5 वर्षाचं सरकार होतं त्यावेळी मॅक्सिमम पैसे अमरावती रिजनला राज्यपालांच्या सूचनेनुसार देण्याचं काम आमच्या सरकारने केलं. अहो उठा ना, ऑफिसला नाही का जायचं? अगं मला आज फ्रेशच वाटत नाही, काही करायची इच्छाच नाही. अहो मग तुम्ही आजपासूनच न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण घेणं सुरू करा. अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय. गुड मॉर्निंग चूर्ण. 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते. पुण्यातील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी आज चंद्रकांतदादा पाटील बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा निवडणूक अर्ज दाखल केला. देवेंद्र फडणवीस यावेळेला उपस्थित होते. त्याचप्रमाणे मोठी मिरवणूक काढली आणि त्यांचं सभेमध्ये रूपांतर डेक्कनच्या चौकामध्ये करण्यात आलं. जाऊयात आपण मुरलीधर मोहोळ यांच्या या यात्रेला. Gracias.
मंगल मूर्ती हा दोघं इकडे बघ. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी यांनी स्पष्टपणे मतदारांना सांगितलंय की भारतीय जनता पक्षाला मतदान करू नका, कारण त्यांनी पुण्याचं वाटोळं केलेलं आहे. नेमकं जाणून घेऊयात त्यांचं काय मत. आत्ता आमची भूमिका ही स्पष्टपणे महाविकास आघाडीच्या बाजूने आहे. आम्ही उमेदवारांचा प्रचार करत नाही, पण आम्ही भारतीय जनता पक्षाचा 10 वर्षाचा कारभार हा लोकांसमोर मांडतो. डॉक्टर मनमोहन सिंग आणि मोदी यांची तुलना करून दाखवतो आणि देशाच्या एकूणच सर्वसमावेशक अशा आणि धर्मनिरपेक्ष अशा ढाच्यावर हल्ला कसा होत चालला आहे तेही आम्ही लोकांना सांगत आहोत. पुणे मतदारसंघातसुद्धा रवींद्र धंगेकर यांना आमचा पाठिंबा आहे. आम्ही सक्रिय पाठिंबा देतो आहे आणि जिथे जिथे आम्हाला शक्य होईल तिथे तिथे आम्ही नागरिक म्हणून संविधानाच्या बाजूने भूमिका निभावू एवढं सांगतो. आणि नमस्कार प्रेक्षको, सी न्यूज पुणे वृत्तदर्शनमध्ये आपलं स्वागत. पुणे शहरामध्ये निवडणुकीची धामधूम आता सुरू झालेली आहे. आज मुरलीधर मोहोळ यांनी अर्ज दाखल केला. देवेंद्र फडणवीस त्यांच्या अर्ज दाखल करण्याकरता आले होते, परंतु मिरवणुकीला झालेला उशीर पाहता आणि त्यांची पुढची कमिटमेंट असता ते त्या ठिकाणी SNDT कॉलेजच्या येथे थांबले आणि तिथूनच ते निघून गेले. मुख्यमंत्री येणार होते, पण ते काही अपरिहार्य कारणामुळे येऊ शकले नाहीत आणि अजितदादा पवारही यावेळेला अनुपस्थित राहिले. चंद्रकांतदादा पाटील, बावनकुळे आणि इतर कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत त्यांनी अर्ज दाखल केला. ही जरी बाब वरकरणी असली तरी भारतीय जनता पक्षाचे सहयोगी पक्षाचे उमेदवार रामदासजी आठवले वगैरे यावेळेला पुण्यात असूनही अनुपस्थित का राहिले, हाही एक महत्त्वाचा विषय आपल्याला चर्चेत घेतला पाहिजे. याकरता मोहोळ यांनी स्वतःच्या जोरावरती मेहनत करून पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या बळावरती या ठिकाणी त्यांना प्रचार करावा लागेल असं एकंदरीत चिन्ह दिसतंय. रवींद्र धंगेकर यांचा अर्ज भरत असताना त्यांच्या पक्षाचे वरिष्ठ नेते होते, पण सहयोगी पक्षाचे नेते त्या ठिकाणी अभावानेच आपल्याला दिसते. वंचितचे वसंत मोरे यांनी अर्ज दाखल करत असताना वंचितच्या ज्येष्ठ नेत्यांपैकी फारसे नेते त्या ठिकाणी उपस्थितही नव्हते, परंतु त्यांच्याकडे कार्यकर्त्यांचा फौजफाटा आणि ताफा मोठ्या प्रमाणात होता. तसाच तो मुरलीधर मोहोळ किमान 10 ते 12 हजार लोकांचा ताफा घेऊन अर्ज दाखल करण्याकरता गेले असं एकंदरीत दिसतं. रस्त्यात जागोजागी क्रेन लावून हारही त्यांना घालण्यात आला. हे सर्व गोष्ट ध्यानात घेता आता यापुढे तुम्हाला आम्ही दररोज निवडणुकीच्या अशी काही क्षणचित्रही दाखवणार आहोत. पण मतदार राजा, नेमकं मतदान कोणाला करायचं यांचा निर्णय तुम्हालाच घ्यायचा आहे. आणि आपल्या इमारतीत, सोसायटीत, गल्लीमध्ये, नातेवाईकांमध्ये, मित्रांमध्ये व्हॉट्सअपच्या माध्यमातून मतदान करण्याकरता आणि मतदानाचा टक्का वाढवण्याकरता संकल्प करून प्रचार करायचा आहे. पाहत रहा सी न्यूज पुणे वृत्तदर्शन.